सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर श्री दत्तभक्त परिवार आदरणीय अविनाश दादा यांच्या मार्गदर्शनामधून आपण ज्या श्रावणातल्या रुद्रसेवा करत आहोत, तर या रुद्रसेवेने आलेले अनुभव इतके सुंदर आहेत आणि इतके अंगावर शहारे आणणारे आहेत की तुम्हालाही जर या चॅनलमध्ये या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर नक्कीच या दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आपणही या सेवेचा लाभ घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. तर चला आपण आता हे सुंदर अनुभव नक्की ऐकूया. सेवेकरी यांनी स्वतः सांगितलेले. श्री स्वामी समर्थ. तर अनुभव आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धारयाम्यहम. डोक्यावरून हात फिरवायचा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ते पुढची सेवा घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळं तीर्थ व्यवस्थित साठवून ठेवा. भिंतीवरती शिंपडा. पायाखाली येणार नाही असं घरातील सगळ्यांना द्या. आजारी व्यक्तींना द्या. श्री स्वामी समर्थ. आपल्या सेवेच्या माध्यमातून जर कोणाला काही अनुभव आले असतील तर त्यांनी हँड राईज करा. त्यांना अलो करण्यात येईल. मधल्या सर्कलला टच करायचं बघा. मध्ये जे निळं गोल दिसतं ना त्याला आपण टच केलं ना मग इकडून तुम्हाला ऍडमिन अलो करतील. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. मी पूजा काळे बोलते. श्रीगोंदा तालुका आहे. आमचं पृथ्वी गाव आहे छोटं. आम्ही आज रुद्रसेवा केली मंदिरात आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आहे ना 5 वाजता एक छोटस नागाचं पिल्लू दारात खेळत होतं. महादेवाने मग त्यानंतर आम्ही स्पीकर कमी करून बोला ना. स्पीकर नाही ना ताई कमी होत. आता चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. हा, मी उस्मानाबाद जिल्ह्यातून बोलते ताई. आम्ही पण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन 4-5 जणींना रुद्राभिषेक घेतला ताई 1:30 वाजता. खूप छान ताई. हो, फोटो पण हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. एकेकाचं हो ना ताई. त्यांचं झालं ना मग तुम्ही बोला. थांबा. आणि ताई रुद्राभिषेक संध्याकाळचा आता घेतला ना तर शिवकवच आबाळाकडे पाहिलं तर चांदणी चाललेली ताई. बर. खूप वेळ पाहिली मी त्याच्याकडे. काय शुभ संकेत असेल का ताई? श्री स्वामी समर्थ. असेल स्वामींच्या लीला. सेवा करतोय आपण. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. ताई मी शैला गोरे बोलते. पिंपळगाव पिसा, तालुका श्रीगोंदा. तर माझं गुरुचरित्र पारायण चालू आहे. तर मला म्हणजे छोटासा फोटो होता माझा. आपण पिठापूरला गेलेले 101 रुपयाचा अभिषेक केलेला एकदम कागदासारखा आहे. तर त्याला आहे ना म्हणजे त्या पिठापूरच्या दत्त आहे ना, दत्तांच्या याला आहे ना तर आपलं सदाफुलीचं फुल आहे ना एकदम उभं राहिलेलं आहे. म्हणजे त्याला काही आधार पण नाही तरी पण एकदम उभं राहिलंय. मी त्या मनीषा ताई ना पुण्याच्या त्यांना पण फोटो पाठवलेला आहे. कारण माझ्याकडं याला पाहिला आम्ही. टाकलाय का? हो टाकला पाहिला आम्ही. खूप छान. कारण पूर्ण म्हणजे त्याला काही आधार पण नाही तरी पण म्हणजे कसं मी काढायचा प्रयत्न केला तरी पण नाही ते निघालं. सकाळी देवपूजा करताना मग ते हाताने मी काढलं. खूप छान. हो श्री स्वामी समर्थ. हो हो काय. श्री स्वामी समर्थ. ज्यांचं बोलून झालंय ना त्यांनी आपापले माईक म्यूट करा. हा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. ज्योतिलोम मांजरीवरून बोलते. आज दुपारी रुद्रपाठ घेतला.
हा मंदिरामध्ये जाऊन ताई मला अगरबत्तीचा सुगंध येत होता. मी पाठीमागं बघितलं बरं का, तर एक अगरबत्ती दिसली मला आणि पाहिलं की कुठं गायब झाली ती. मला काही समजलंच नाही ते. हा, हा अगरबत्ती गायब झाली आज का? दुपारी बघा. हा गायबच दिसली. नंतर पाहिलं परत अजून मी डोकावून तर काहीच नव्हतं ताई तिथं. स्वामींच्या मंदिरामध्ये. निळकंठेश्वरच्या मंदिरामध्ये. हा, हा हा, हा. आणि परत आता ना आपला रुद्रपाठ होता ना चालू, आणि मी सुरुवातीला भिंतीवर पाहिलं काहीच नव्हतं विभूती, आणि नंतर विभूती मला आता दिसली अहो ताई कुठे? पिंडीवर. हा का? पिंडीवर. फोटो टाका ना ताई. हो ऍडमिन फोटो टाका. टाकलाय पण हा ठीक आहे ठीक आहे. बरं श्री स्वामी बरं, समर्थ. बघू आम्ही सगळे. हो हो, श्री स्वामी समर्थ. हो. खूप छान. श्री स्वामी समर्थ. समर्थताई श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सारिका तिडके बोलते पुण्यात ना. हा, बोला ना ताई. मला आहे ना गुरुचरित्राचं पारायण करायचंय गुरुवारपासून. बर तर डॉक्टरांकडनं सेवा घेतली होती. 3 गुरुचरित्राचे पारायण लावलेत करायला. तर मग एक महिना केलं तर चालेल का? हो, चालेल ना ताई. आणि मग ते उद्यापन कसं सेवा आलेली करायचं? ना तुम्हाला, सेवा आलेली ना, तारखेनुसार करा. व्यवस्थित ऍडमिन कडून समजून घ्या. तरी पण मान सन्मान वगैरे करून व्यवस्थित करा. सांगता व्यवस्थित करा. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वगैरे. आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचा विषय, बरं झालं आठवलं मला, इथं बोलणं योग्य पण नाहीये तरी मी सांगते, कारण मी अनुभवलं ते. एका ताईंना सेवा दिलेली, तर मी त्यांच्याशी बोलत होते, तर ब्रह्मचर्य पाळलं नाही तर त्या दिवशी आपण डोक्यावरून केस धुवावेत आणि नंतरच घरात शिरावं. हा खूप महत्वाची ही गोष्ट आहे. सगळ्यांनी हे लक्षात घ्या. त्या ताईंना माहिती नव्हतं. त्या 4-5 वर्ष झालं तशाच सेवा करतात. त्यात त्यांची काही चुकी नाहीये. मी त्यांना दोष नाही देत, पण आता त्यांना मी समजून सांगितलं. मला स्वामींनी कशी बुद्धी घातली माहिती नाही. त्या महादेवाच्या मंदिरात चालल्या होत्या नेमक्या पाणी सोडण्यासाठी करायला अभिषेकामध्ये. मग मला म्हटलं बरं झालं ताई सांगितलं तुम्ही. मी आता नवनाथ पण वाचायला घेणार होते. म्हटलं ताई तसं कधीच नाही करायचं. म्हटलं आम्हाला कधी कोणी सांगितलं नाही. तर आता मी सगळ्यांसाठी ही सूचना देते की तसं कधी करू नये. डोक्यावरून पाणी घेऊनच आपण घरामध्ये कुठंही किचनमध्ये पण शिरावं. तसं स्वयंपाक पण कधी करू नये. आपण स्वामींना देवाला सगळा तसाच नैवेद्य दाखवतो आणि त्यामुळेच मग आपल्या अडचणी जास्त वाढतात. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक जण बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. एक आणि बोला कोणी. केज तालुक्यातून बोलते. कुठून? केज तालुका. हा, बोला ना ताई. नाव सांगा तुमचं. मी वर्षा देशमुख आहे आणि मी सोमवार चालू झाल्यापासून संध्याकाळची सेवा करते. पण मला असा प्रश्न पडतो की दुपारी जेवण केल्यानंतर संध्याकाळची आवाज तुमचा ताई खूप ब्रेक होतोय. समजत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. लेफ्ट होऊन परत जॉईन करा. समजत नाही काय बोलताय तुम्ही. काही समजलं नाही मला. हो, मी संध्याकाळची सेवा करते म्हणलं. 8 दिवस झाले. बर. नाही पण मग ती दुपारी जेवण करून संध्याकाळी सेवा केली तर चालती का असं विचारायचं. काय करून? जेवण करून? हा, नाही तसं काही नाहीये ताई. करू शकता. आपली रोज संध्याकाळी 6ला असते. आता श्रावणामुळे आपण 3 टाइम ठेवले दादांनी आपल्याला रुद्र. सकाळी पण आणि सकाळी अर्ध्या म्हणजे 2-3 माळा झाल्यावर बसलं तरी चालतंय का? ठीक आहे. काय अडचण असेल तर बसा ताई. आणि गळती लावून द्या. नाही ना त्याच्यामुळं. बरं ठीक आहे. काय हरकत नाही. बसा. जास्तीत जास्त सेवेत बसण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी हो समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. ताई सुतक असलं तर श्रवण करता येते का? हो ताई. सुतक असेल तर आपण माळ वगैरे काही घ्यायचं नाही. मानसिक जप करू शकतो आपण. हात नाही लावायचा देवाच्या कुठल्याच साहित्याला. फक्त लांबूनच आपलं श्रवण सेवा करायची. बरं ठीक आहे ताई. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. काही नाही ताई, आम्ही बी अभिषेक केला मंदिरामध्ये. नाव सांगा ना ताई. नाव सांगा. गाव सांगा तुमचं. कुठून बोलता? उस्मानाबाद जिल्ह्यात गुडाप्पे बाईला. नीलाबाई गुडाप्पे, उस्मानाबाद जिल्ह्यातून बोला. बरं. बोला ना ताई. हे पालकर. जवळ पालकर ताई मी. बरं ठीक आहे. बोला. खूप छान वाटायला ताई. मस्त अनुभव येईल तर.
समाधान वाटायचं येणारच ना मला. ताई, एवढे मोठे आपण कुठं आहोत, अनुभव तर येणारच, विशेष नाही त्याच्यामध्ये. हो ना. एवढी मोठी शक्ती तर महाशक्ती आहे. येडच लागलंय ताई येडच आम्हाला त्या लागलंय लिंकाचं. ताई, मला तर वाचा येत एकेकाने नाही, बोला लिहा ना, येत नाही. एकेकाने खूप बोला, मला छान काही वाटलं. समजत नाहीये, एकेकाने बोला. हं. काय नाही म्हणलं, मला वाचता येत नाही, मी आपलं जप करते, अभिषेक काही करते. हरकत नाही ताई, वाचता नाही आलं, लिहिता नाही आलं तरी आपल्या सेवा काय आपण नाही वाचल्या, नुसता अभिषेक जरी करत राहिलं तरी ऍडमिन लोक सेवा घेतच असतात. श्रवण सेवा, त्या दिवशी आपल्याला वहिनी तुम कसं बोलल्या की श्रवण सेवा ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नाही वाचता लिहिता आलं, आपण वाणीतून आपला जप तरी करू शकतो. श्री स्वामी समर्थ जे तुम्हाला येतील ते, आणि तुम्ही फक्त बसून अभिषेक जरी केला तरी स्वामींपर्यंत तुमची सेवा आमच्यापेक्षा सुद्धा जास्त पोहोचते. श्री स्वामी गळती लावून समर्थ. जप करतात ताई त्या. हो, हो हो गळती लावते आणि जप जेवढा होईल तेवढा जप करते ताई. इतके छान छान अनुभव येले तर खूप छान खूप वाटायले. छान ताई, खूप छान. श्री स्वामी समर्थ. हो. सेवेमध्ये राहा आणि आपल्याला काही नाही करता आलं ना, कमीत कमी आपण दुसऱ्यांना आपलं कार्य दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करायचं, सेवेकऱ्यांना सेवेमध्ये आणायचं काम करायचं. आता गाणगापूरचा एवढा मोठा सोहळा आहे, असंख्य लोकांचे प्रश्न सुटणार आहेत, त्याच्यामधून आतापासूनच आपण सगळ्यांना सांगायचंय. दादांनी आपल्याला किती छान सांगितलंय, आपला कुठलाच प्रश्न असा नाहीये, सगळी बंधनं तुटण्यात कार्य असणार आहे. त्याच्यामुळे जेवढं जास्तीत जास्त संख्येने आपल्याला सेवेकऱ्यांना आणता येईल, कोणीही असो, त्यांना आणण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सेवा करायची. बुधवारी आम्ही स्वामीचं गाणं म्हणणार आहे ताई. म्हणणार का? स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई, खूप छान. त्यावेळेस एक जण बोला ना प्लीज, आणि ज्यांचं बोलून झालंय त्यांनी आपला माईक म्यूट करा. हा, श्री स्वामी समर्थ. हा, बोला ना ताई. वंडे बोलते तळेगाववरून. हा, ताई बोला. सकाळी माझी ना सेवा वगैरे सगळी झाली, पाठपूजा सकाळी 11 माळी मंत्र पण झाले. मला 3:30लाच जाग आली होती, पण म्हणलं आता पारायण मी आज लावणार होते, पण घरी सगळे असल्यामुळे लावलंच नाही. तर म्हणलं 14-15 तारखेची तारीख आहे तेव्हा लावल. आणि सगळं सगळं उरकलं, घरातलं काम, देवपूजा सगळं झालं, रुद्रपाठ आपले सगळं झालं. आणि त्यांच्यानंतर माझ्या शेजारी ना एक माझं घर सोडून तिथं एक लहान बाळाच्या वडिलांना अटॅक आला, तर ते डेथ झाले. तर त्यांच्या घरी कोणच नव्हतं ताई. आता मी दीक्षा घेतली, मी बीजमंत्र घेतला, पण आता करणार काय म्हटलं, त्यांची आई एकटी आणि एकुलता एक होता, मग मला जावं लागलं. मी गेले तिकडं, मी तिकडच होते. ते नाहीये, आपण खायचं नाहीये फक्त तिथे. नाही खाल्लं पिलं काहीच नाही ताई, पण मी गायत्री मंत्र घेऊन फक्त आंघोळ करायची, बाकी काही नाही विषय. अंघोळ डोक्यावरून केली ताई. पण आता मी आपलं बीजमंत्र घेऊ शकते ना? हा? हो हो. पण परत नका जाऊ, मग येऊन पुन्हा करू नका. हा, नाही आता गेलेच नाही मी. आल्यानंतर तिकडून आंघोळ केली ना. हा, हो हो, तिकडून आल्या. नातेवाईक नाहीत ना ते कोणी? नाही नातेवाईक नाही, नातेवाईक नाहीये. शेजार धर्म आहे. 13 महिन्याचं बाळ आहे त्यांचं, म्हणून मी गेले. म्हणलं आता कोण. हा, तर मग आता सेवा करून घेऊन आता आपली बाकीची. हो, म्हणजे बीज मंत्राची, कारण ते कडक आहे ना, म्हणून म्हटलं. हो चालेल. श्री स्वामी समर्थ ताई, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय? हो येतोय. श्री स्वामी समर्थ. मी संगीता शिरोळ पारनेरवरून बोलते. आम्हाला आज ना ताई सुतक पडलंय, म्हणजे त्या माळेला वगैरे नाही जप करायचं नाही ना? नाही, कशालाही हात नाही लावायचा, फक्त मानसिक जप करायचा. आपण फक्त हो मनातल्या मनात जप करू शकतो, काही अडचण नाही. फक्त स्वामींचा जप आपण करू शकतो. आपल्या सुतकामध्ये आपला बीज मंत्र नाही म्हणायचा. हा, हो. आणि ताई म्हणजे 13 दिवस पाळायचं ना? हो, जवळचं तुमचं जसं आहे त्याप्रमाणेच ताई. जवळचं म्हणजे थोडं वाड्यातलंच आहे आमच्या. हा, 3 पिढ्यापर्यंत सुतक पाळायचं, 3 पिढ्यांच्या पुढे नाही पाळलं तरी चालतं, पण तुम्ही बघून घ्या मग कसं आहे त्यानुसार तुम्ही करा. हा, जवळच आहे, पाळा ना ताई, पाळा. हो पाळा ना. आणि तुम्ही काय म्हणत ताई, डोकं धुवून काय करायचं? डोकं धुवून नैवेद्य ठेवायचं असं? हो, स्वयंपाकात आंघोळ केल्याशिवाय करायचं नाही. हो. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई.
श्री स्वामी समर्थ. ना प्लीज त्यांनी आपले माईक म्यूट करा ना, म्हणजे समजेल काय कोण बोलतंय ते. श्री स्वामी समर्थ. समर्थताई, मी कात्रजवरनं बोलते, स्मिता जाधव. मला एक अनुभव शेअर करायचा आहे. बोला ना ते. श्री स्वामी समर्थ. हो ताई, माझ्या मुलाला ना तर सारखं थ्रोट इन्फेक्शन होत होतं, तर मग डॉक्टरने आज बोलवलं आणि असं वाटलं होतं की म्हणजे वारंवार होतंय तर ऍडमिट करतात की काय. तर मी स्वामींना आणि दादांना मनापासून खूप प्रार्थना केली, कारण ताई त्याला एकदा जर ऍडमिट केलं ना तर त्याला 2-3 महिने तरी ते सोडत नाही, कारण तिथे एसी मध्ये त्याला खूप त्रास होतो आणि अजून कफ वाढत जातो त्याचा. तर मी स्वामींना सकाळी दादांना पण प्रार्थना केली मनापासून की त्याचं नॉर्मल रिपोर्ट येऊ दे आणि गोळ्या औषधं देऊन काहीतरी म्हणजे डॉक्टरनी तसंच त्याला घरी ऍडमिट न करता घरी पाठवावं. तर ताई त्याला आज आम्ही संध्याकाळी घरी आलो, तर मला हा अनुभव सांगायचा होता. खूप छान ताई. स्वामींनी दादांनी तुमची प्रार्थना ऐकली ना. श्री स्वामी समर्थ. ऐकली ताई, मी खूप घाबरून गेलेले, कारण माझे इतके हाल झालेले ना वर्षभर नाही त्याला सारखं घाबरायचं ताई, जाऊ. आपण कुठे आहोत. एवढी मोठी महाशक्ती आपल्या सोबत आहे ना, काही नाही घाबरायचं. संकट येतच राहणार आहेत, आपल्याला त्यातूनच बाहेर पडायचं आणि ती शक्ती आपल्याला इथं मिळणार आहे आणि आपोआप आपण त्यातून प्रश्न आपले सुटत राहतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. ताई, माझं 1 वर्ष झालंय. नाव सांगा ना ताई, नाव गाव सांगा तुमचं. हा, प्रतिभा दीपक कोल्हे. मी पुण्याहून बोलते. सिंहगड रोड. तर माझं 1 वर्ष झालंय. असं पोटात एका बाजूला दुखतंय पिरियड मध्ये. बर. तर मी नाही का ती एक ताई माझ्याकडं त्यांचा नंबर होता, त्यांचं नाव माझ्या आठवत नाही आता. तर त्यांनी मी काल विचारलं तर त्यांनी ललिता सहस्त्रनाम घ्या म्हणल्या. मग काल नाही माझं काही दुखलं, पण आज दुखायला लागले माझं. मी घेतले ललिता सहस्त्रनाम मोबाईलवरच. हा ठीक आहे ताई, प्रश्न टाकून सेवा घ्या वाटल्यास. आणि तो त्रास होतोच ताई, सगळ्यांनाच होतो तसा. फक्त पिरियड मध्ये दुखतं की इतर वेळेस पण दुखतं? नाही, पिरियड मध्येच दुखतं, पण मला इतके वर्ष कधीच नाही दुखलं. आणि असं दुखतं की एका बाजूला चमकतं खूप. आणि मी सोनोग्राफी पण 3 वेळेस केली. तर पहिल्या डॉक्टरने पण सांगितलं, काही नाही म्हणले, म्हणजे सोनोग्राफी मध्ये तर काही दिसत नाही म्हणे. थोड्या एका बाजूला थोडं ब्लड साचतं आणि ते प्रत्येकाचं साचतं, पण तुझं दुखतं म्हणे ती. आणि ती नष्ट पण जागेवर होतं म्हणे. आणि मग दुसरीकडे केली मी गेल्या महिन्यात, त्यांनी पण सांगितलं काहीच नाही म्हणे पोटात तर, पण का दुखतं काही कळत नाही म्हणे आता. बघा म्हणे एवढ्या वेळेस आणखीन गोळ्या घेऊन. मग मी आता ह्या वेळेस काही गेले नाही, पण गेल्या वेळेस गेलते. घ्या ताई, त्याच्यातूनच तुम्हाला आराम पडेल. धुमावती तीर्थ, पण पिरियड मध्ये काही घ्यायचं नाही. हा, 4 नाही दिवस काही घ्यायचं नाही, मी तर रेग्युलर का धुमावती नाही घेत आता सध्या. महाग घेत होते, पण मी रुद्र करतेच ना रेग्युलर पहिल्यापासूनच. हो हो, ते घ्या मग. हा, पडेल फरक, त्याच्यातून पण पडेल. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. एकाने बोला, एकाने बोला. कविता निंबाळकर ताई, तुम्ही बोला बरं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, म्हणलं बोला मी ताई. आपण रुद्राभिषेक केला ना, ती बेलाची पानं महादेव वाहिली ना, ती हा. पानं ऑटोमॅटिक बाळूमामांचा फोटो आहे ना तिथे जाऊन पडलेत. अरे बापरे, खूप छान. ऑटोमॅटिक स्वामीलीला त्यांच्या पाया. खूप छान. फोटो पाठवा ना. हा, 1 मिनिट. हो हो, हा, टाका. मला टाकला तरी चालेल, हा, कुणालाही टाका, काय हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. माईक म्यूट करा ताई तुमचा. हा, बोला आता. कोण बोलतंय? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मी भारती हा, चोपडे बोला बोलते, ताई. इंदापूरवरून. हा, इंदापूरवरून बोला ना बोलते. ताई. आवाज मला थोडंसं मोठ्याने बोला ताई, थोडं मोठ्याने बोला ना. मिरजगावचा अनुभव सांगायचा आहे ताई. सांगा ना ताई. मी राऊत ताई आम्ही बरोबर आलो होतो मिरजगावला. हा, आणि त्या दिवशी असं झालं की आम्ही म्हणजे गाडी आमची स्वतःची, राऊत ताई आम्ही बरोबर आलो आणि महागारी पण व्यवस्थित आलो. पण इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की आमच्या गाडीतलं ऑइल पूर्ण संपलेलं होतं. बर. पण आम्हाला कधी रस्त्यात काहीच अडचण आली नाही ताई. आम्ही सुखरूप घरी आलो. जर तिथं काय झालं असतं, गाडी पूर्ण जाम होत होती आणि गाडीचं पार्ट पण खराब होत होतं. 15-20 हजार रुपये खर्च येत होता आणि आज आमची परिस्थिती पण नाही की ती तेवढा खर्च करण्याची.
पण दादांनी आम्हाला कुठलीच अडचण येऊन दिली नाही. एकदम सुखरूप घरी आलो. आणि दुसरा एक अनुभव असा सांगायचा होता की काल आम्ही देवीच्या मूळ स्थानी कुलदैवतांच्या मानसन्मान करण्यासाठी गेलो होतो. बर. आणि आमचं कुलदैवत म्हणजे परांड्याकडची भवानी आहे, कोरेगावची भवानी आहे. असं नसतं ना ताई. आपलं कुलदैवत हे 3.5 शक्तिपीठापैकीच एक आहे. आपण खूप वेळा सांगितलं हे, सतत आपण नेहमी तिथं सांगत पण गेलो असतो. होतो ताई, पण आमच्या म्हणजे तिथं पण नाही ताई, सगळ्यात महत्वाचं जे मूळ स्थान आहे ना तिथं करणं महत्वाचं आहे. तुम्ही असं कितीही केलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही ना ताई. जे तुमचं गेलो मूळ होतो शक्तिपीठ आहे ना ताई त्याचा आम्ही शोध तिथं. घ्या आणि त्याचा मानसन्मान करा 11 अलंकारासहित. असं तुम्ही किती केलं तर त्याचा उपयोग नाही ना ताई. होय. श्री स्वामी समर्थ. आणि ऐका ना ताई, आम्ही तिथं बोला गेलो बोला. होतो. हा. तर ते तळ आहे तिथं. आम्ही गेल्यानंतर अगोदर म्हणजे तळ्यात आंघोळी करतात आणि म्हणजे देव ही नेलेले घरचे धुवून नंतरच देवाची पूजा करतात, आरती करतात तिथं. मग आम्ही आंघोळी केल्या आणि देव धुतले तिथं घरचे नेलेले. आणि मी असं साईडला ठेवलं होतं, सगळे देव साईडला ठेवले, ते देवीचे टाकी असतात ना ती. आणि नंतर अचानकच माझ्या हातात असा तुळजापूरच्या अंबाबाईचा म्हणजे टाक आला एकाएकीच. कसा आला मला काही कळलंच नाही, आपोआपच आला. स्वामींच्या लीला आणि सगळ्या. आणि नंतर आम्ही तिथून तुळजापूरला पण गेलो, तिथं पण मानसन्मान केला. 2.5 तासाचं ह्याच्या रांगेनंतर आम्ही म्हणजे बारीला उभा राहिलेलो 2.5 तास. तिथून गेलो आणि दर्शनाला पुढे गेले. एवढं छान दर्शन झालं ना देवीचं की मन एकदम भरून आलं तिथं गेल्यानंतर. बाकीचं म्यूट करा. आता केलं तुम्ही, पण ना इथून पुढे लक्षात ठेवा, जी तुमची मूळ शक्तीपीठ असेल ना कुलदैवत, फक्त त्यालाच जायचं. ते सोडून डायरेक्ट तिकडे जायचं आणि डायरेक्ट घरी यायचं. सगळं मानसन्मान, अभिषेक वगैरे सगळं व्यवस्थित करून तेच करायचं. मग त्याच्यानंतर तुम्ही इतर वेळेस कुठेही जाऊ शकता. श्री स्वामी समर्थ. आणि नाही लक्षात आलं तरी रंजनाताईंना विचारा, रंजना राऊत ताईंना. त्या सांगतील तुम्हाला व्यवस्थित. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थाई. मी सविता पाटील ऍडमिन बोलते. मला अनुभव शेअर करायचा आहे. बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थाई. दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ताई. ताई आज दादांच्याकडून सेवा घेतली होती. आमच्या दिरांची गाय खूप म्हणजे रुद्र तीर्थाचा मी अनुभव सांगायसाठी कॉल केलाय. सॉरी, अनुभव सांगते मी ताई. दादानी गाई खूप आजारी, म्हणजे गाय साधं पाणी पण नव्हे, काही डोळे पण उघडत नव्हती, एवढी आजारी होती काय. दादानी सकाळीच रुद्रतीर्थाची सेवा, रुद्रतीर्थ पुन्हा असं उतारा वगैरे करायला सांगितलं होतं. सगळं सेवा केली ताई. दादांच्या आशीर्वादानं गाय आता पूर्ण बरी झालेली आहे, बसलेली आहे, चारा वगैरे खाते. म्हणजे रुद्रतीर्थ मध्ये सगळ्यांच्यासाठी कोणीही आजारी असू दे त्याचा खूप फायदा होतो. आता गाय म्हणजे जनावरासारखं जनावर देखील बरं झालेलं आहे. विचार करा. पाहिलं तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही. तो पण जीवच आहे आणि आपणही जीवच आहोत. प्रत्येक जीवाला त्याचा फायदा होतोय. कुत्रा असो, मांजर असो, माणूस असो, फक्त देह वेगळा आहे. आत्मा तर भगवंताने आपण स्वतः सुद्धा त्या योनीमध्ये कधीतरी गेलेलोच आहे ना, म्हणजे सगळे सारखेच आहेत ना. त्यासाठी सगळ्यांना रुद्रतीर्थाचा फायदा होतो. श्री स्वामी समर्थ. रुद्रतीर्थाच्या एवढा ताई आम्ही रुद्रतीर्थ बनवलं होतं ताई. ते रुद्रतीर्थ दिल्यानंतर गाय आता पाहुणे स्वतः हे करते, चारा वगैरे खाते, उठते, सगळं करायला ताई. एवढं दादांच्या आशीर्वाद एवढा आहे ना, काय सांगू शकत नाही. दादा म्हणजे साक्षात स्वामी परब्रह्म आहेत. प्रश्नच नाही, आहेतच. दादा आमचे साक्षात परब्रह्म आहेत ताई. हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सविता ताई म्यूट करा बरं तुमचं. बोला ताई. बोलते ताई. हॅलो, कोण बोलतंय? अच्छा, चांदूर श्रीरामपूर वरनं. बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. येत नाही, काही नाही ताई. आता काय कळलं नाही मला पहिल्यापासून, बोला ना प्लीज. लक्षात नाही आलं माझ्या, काय म्हणता? मी तुम्हाला म्हटलं ना, मला काही एवढे वर्षात सेवा पडते, काहीच कळत नाही, काहीच येत नाही. म्हणजे नाही येऊ दे ना ताई, काही हरकत नाहीये ताई. फक्त श्रवण सेवा करा आणि तुम्ही फक्त हाताने जरी तुम्ही अभिषेक करत राहिला तरी तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त पुण्य तुम्हाला भेटणार आहे. काही काळजी करू नका. श्रवण सेवा ही सगळ्यात मोठी सेवा असते. ऐका ना ताई,
तर मी आज म्हणजे 2-3 दिवसात असंही झालं की पारिजातकाची फुलं लगेच सुकतात ताई थोड्या वेळात. बर सुकतात ना. तर नाही माझी जास्त पारिजातकाची फुलं सकाळची वाहिलेली आतापर्यंत एकदम टवटवीत आहे जशी झाडाचीच. अरे वा खूप छान. खूप सेवेला सगळ्या लागलात आणि फुलं सुद्धा ताजी राहायला लागली. हा? स्वामी समर्थ. तुम्ही सेवेला लागलात आणि फुलं सुद्धा ताजी राहायला लागली म्हणजे हो की नाही. नाही मी बऱ्याच वर्षाची सेवा करते पण मला काहीच प्रचिती येत नाही. हो पण म्हणून मी ऑनलाईन सेवेमध्ये आत्ताच आलात ना तुम्ही. माझं काय चुकतं तेच मला कळत नाही. आणि ताई बीज मंत्र म्हणजे कोणता मंत्र आहे? तो बीज मंत्र ठराविक लोकांना जे आपण गुरुपौर्णिमेला गेले होते ना ज्यांना ज्यांना मिळालेला आहे ना तो वेगळा मंत्र असतो ताई. तो फक्त तेच म्हणतात ज्यांना मिळालाय. सगळ्यांसाठी नाहीये. मग बाकीच्यांनी 11 माळी श्री स्वामी समर्थ जप स्वामींचे 3 अध्याय इतर सेवा ज्या आहेत त्या गायत्रीचा जप बाकीच्या सेवा करायच्या. आपण ज्या घेतल्या असतील आपल्या प्रश्नांसाठी त्या सेवा करायच्या. आपल्या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून 3 टाइम सेवा चालतात त्या करायच्या. मार्गदर्शन मीटिंग ऐकायची. श्री स्वामी समर्थ. तो बंदच होत नाही. रोज मी त्याला तीर्थ देते बघा. रोजचे जेवणात आणि तो खूप असा स्वामींना पण काही पण बोलतो ताई. हा प्रश्न टाका ना ताई. मला वाटतं तुम्ही त्या दिवशी बोलले होते. परत एकदा प्रश्न टाका. प्रश्न आता मी सोनाली ताईंना फोन 2दा लावला पण त्यांचा माझा काही संपर्क होईना. आणि मागे दादांनी मला 3 गुरुचरित्र पारायण सेवा मी ती पण केली ताई. ठीक आहे. तुम्हाला त्याशी सांगितलं ना ताई. परत एकदा विचारा आणि सांगताना असं सांगा की पहिली सेवा पूर्ण झाली. आपले कर्म प्रारब्ध जास्त खडतर असतील तर त्यासाठी आपल्याला आणखी सेवेची गरज असते. मग आणखी स्वामी तुम्हाला वेगळी येतील सेवा ती पुन्हा करा. हा मला प्रत्यक्ष दादांशी बोलणं नाही होणार का? बरं विचारून सांगते हा ताई तसं. माझ्या खूप अडचणी. बरं ठीक आहे. असं ताई विचारून सांगते आणि प्रश्नही टाका हा तुम्ही. या ना गाणगापूरला या दादांच्या समोर. थांबा ना 1 मिनिट मी बोलतेय. 2 मिनिट थांबा. गाणगापूरला या तुमचे प्रश्न पण सुटतील ताई. दादांचं दर्शन पण होईल आणि बोलून पण होईल तुमच्या दादांशी 2 मिनिट का होईना दर्शन घेताना. नक्की या गाणगापूरला. कुठे राहता तुम्ही ताई? राहायला कुठे म्हणाल? 72 वय आहे माझं. बरं ठीक आहे. असू द्या ताई काय हरकत नाही. मी प्रयत्न करते दादांशी तुम्हाला बोलण्याचा. हा श्री स्वामी चालेल नका. हा ठीक आहे. तुमच्या जे जवळचे ऍडमिन असतील ना त्यांना सांगा तुम्ही. हा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मंगलताई. 1 मिनिट ना ताई थांबा ना. त्यांचं मनाचं समाधान करू द्या ना. 1च मिनिट थांबा. हा चालेल ताई. परत एकदा फोन करा. नाही फोन उचलला त्या पण खूप कामात असतात. मेसेज करा मग हा त्यांना. वर्ष झाले माझी सून पण नांदायला नाही. कोर्ट चालू आहे ती द्यावी फक्त एवढीच इच्छा आहे आमची. बरं चालेल ताई. मागे पण दादांनी सेवा घेतली तेव्हा पण सांगितलं माझा फक्त एक मुलगा दारू पितो सुनबाई पुन्हा याव्या कारण 2 नाती आहे आम्हाला. हो चालेल. परत एकदा सांगा तुम्ही. सोनाली ताईंना मेसेज करा. त्या करतील तुम्हाला फोन. हा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला. ताई एकेकाने बोला ना प्लीज. एकेकाने बोला प्लीज. म्हणजे मलाही समजेल. आवाज कळत नाही ताई. हा थोडं रेंज मध्ये या ना. हा रेंज मध्येच आहे ताई. श्री स्वामी समर्थ. मी कविता कुंभार बोलते. मगाशी तुम्ही काही माहिती दिली ना की मंदिरामधून आल्यावर केस वगैरे धुवायचं. माहिती पुन्हा सांगाल का मला? नाही. ज्या दिवशी आपलं ब्रह्मचर्य पाळून होत नाही पती पत्नींचं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण आंघोळ केल्याशिवाय घरामध्ये शिरायचं नाही. डोक्यावरून केस धुवूनच आपण घरामध्ये प्रवेश करावा. त्या ताई त्यांना माहिती नव्हतं. त्या फक्त आंघोळ करून तसंच देवपूजा सगळंच म्हणजे त्यांच्याकडून सेवा ती नकळत होत होती. आणि त्यात खूप मोठा अपराध आहे. असा कधी करायचं नाही. त्यासाठी मी इथं सांगितलं. बाकी काही नाही. आणि नाही लक्षात आलं तर तुम्ही मला फोन करा. मी सांगेन तुम्हाला. हा श्री स्वामी. चालेल. थँक्यू ताई. हेच मी ऐकलं नव्हतं नीट. लास्टचं थोडंच ऐकलं. मग मला कळलं नाही. विचारावं म्हटलं. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ ताई. मंगलताई. स्वामी समर्थ. हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. दादांना पण श्री स्वामी समर्थ. स्वामींना कोटी कोटी प्रणाम. काय झालं ताई नागपंचमीच्या दिवशी आहे ना अचानक माझा बीपी खूप हाय झाला. म्हणजे खूपच. स्वामींच्या कृपेने आहे ना काही प्रॉब्लेम नाही झाला. नाहीतर कसं आहे खूप हाय झाला की मेंदू किडनी काही पण हार्ट काही पण प्रॉब्लेम होऊ शकतो ना.
पार 180 वर 80 पार करायला सुरुवात केली होती त्यांनी आणि खालचा पण 100 पुढे गेला. एकाएकीच असा घरी चेक केलं ना 45 लगेच 55 केलं की 60 केलं की 80 असा पटापटा चालला होता. आणि मग घरात तीर्थ होतं ते तीर्थ तर घेतलं आणि पटकन डॉक्टरांकडे गेले आणि संध्याकाळी मग ताईंना पण फोन केला होता अभिरुची ताईंना. अभिरुची ताईंनी सांगितलं होतं ललिता स्तोत्र ऐका आणि धुमावती तीर्थ घ्या वगैरे. मग ते पण केलं आणि संध्याकाळी एवढ्या स्थितीत पण अभिषेकाला बसले. ते अभिषेकाचं परत तीर्थ घेतलं कारण मला तोल जायचे असं चक्कर आल्यागत व्हायचं. मला पूर्ण बेड रेस्ट सांगितली 5 दिवस घ्यायला ना. पण स्वामींच्या कृपेने मी एवढं नाही की बेड म्हणजे आल्यापासून एकच दिवस खाडा नाही झाला माझा स्वामींच्या कृपेने. त्यांनी मला शक्ती दिली दादांचा आशीर्वाद आणि म्हणजे मी करीत राहिले अभिषेक आणि ते तीर्थ घेत राहिले. तर आज आहे ना माझं पूर्ण बीपी आहे ना सगळं नॉर्मलवर आलेलं आहे आज. खूप छान ताई, खूप सुंदर, खूप छान. रुद्रतीर्थ घेत राहा, 2-3 वेळेस घेत राहा रुद्रतीर्थ. दिवसात नाही सारखं घेते. हो हो चालेल चालेल, काही हरकत नाही ताई. जास्त घेतलं तरी काही हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. माईक म्यूट करा ताई तुमचा. श्री स्वामी समर्थ ताई. एक जणांनी बोला, एका वेळेस एकाने बोला. मी नेहा गाडगे मुंबईवरून बोलते. मी लग्न व्हायच्या आधीपासून ही सेवा करते. माझी मम्मी पण करते. पण त्या दोघांची रोज भांडणं होतात. कुणाची? माझ्या आईची आणि माझ्या भावाची रोज भांडणं होतात. ती रोज थोडीशी सेवा करते. काही हरकत नाही ताई, ते होतच असतं. आपण जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये येतो त्यावेळेस चांगल्या शक्ती बरोबर, त्या महाशक्ती बरोबर निगेटिव्ह म्हणजे ज्यावेळेस त्यांची एनर्जी एकमेकांना टच होते घरात त्यावेळेस तो प्रभाव तिथं वाढत असतो. आपण आता खूपदा म्हणतो की ज्यावेळेस आपण सेवेत येतो त्यावेळेस आता काही एका ताईंचा तर असा अनुभव आहे की मीराताईंनी त्यांना सेवा दिली, त्यांना फोनचा सुद्धा अलाउड नाहीये घरात वापरण्याचा, तर मीराताईंनी त्यांना सेवा दिली तर त्यांच्या घरामध्ये एवढे वाद व्हायला लागले की त्यांनी सेवाच बंद करून टाकली. हे खूप चुकीचं आहे. वाद तर तुमचे होणार, ते वाढणार आणि पुन्हा ते खूप शांत पण होईल, सगळे दोष निघून जातील. त्यासाठी सेवा असतात, घाबरण्याचं कारण नसतं. सगळे प्रत्येक जण आपण त्याच्यामध्ये जात असतो. त्यामुळे एकमेकांच्या अनुभवातून आपण हे शिकायचं असतं की कुठलीही तक्रार न करता जरी वाद झाले ना काही हरकत नाही, पण आपण सेवा कधीच सोडायची नाही. आणि काही वाद होतात, तुम्ही सेवा घेतली असेल तर ठीक, नसेल घेतली तर ऍडमिन कडे प्रश्न टाका, सेवा घ्या आणि करा. सेवा तिने चालूच ठेवलेली आहे. तरी तिने आता गुरुचरित्राचं पारायण चालू ठेवलं. उद्या ताई ते निगेटिव्ह होत असते, काय हरकत नाही. हा, सेवा वगैरे व्यवस्थित करा. काळजी करू नका. स्वामी आहेत, दादा आहेत आपल्यासोबत. आणि ऑनलाईन सेवेमध्ये सहभागी व्हा, आपल्यासोबत इतरांना जॉईन करा. गाणगापूरसाठी सगळ्यात तुम्ही पण सगळे या आणि इतरांना पण तयार करा. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. काय आवाज येतोय का? हो येतोय. दुसऱ्यांचा प्लीज, तुमच्या घरातला आवाज येतो इथे. हा बोला ताई. ताई माझ्या मिस्टरांचा हात दुखतोय, तीर्थ लावायचा आहे. नाव सांगा. ऐका ना, आम्हाला राजेश्री जाधव, मी पुण्यावरून बोलते. अभिषेकचं तीर्थ आमच्या घरी आहे, पण आम्हाला आलंय सुतक. पण ते असं तीर्थ लावलं तर चालेल का सुतकात? सुतकामध्ये देवाजवळ कसं जाणार ना ताई तुम्ही? आता अरुणाताई यांना काय सांगायचं बघा बरं, आहेत का? सुतकामध्ये देवाजवळ तर नाही ना जाता येणार ताई तुम्हाला. जप करा तुम्ही, मानसिक जप करा, नाडीवरती जप करा. श्री स्वामी समर्थ. प्रश्न काय त्यांचा? हा बोला ना ताई. रुपाली ताई बोलताय. त्या म्हणतात अहो आम्हाला सुतक आलेला आहे आणि तीर्थ आम्ही ठेवलेलंच आहे. माझ्या मिस्टरांचा हात दुखतोय, मग ते तीर्थ लावलं तर चालेल का? रोज लावते ते, आता कालपासून आलंय सुतक. सुतक आहे ना ताई, सुतक आहे तर सुतकामध्ये नका बनवू तुम्ही. तुम्ही ते ललिता सहस्त्रनामचा ऑडिओ ऍडमिनला हे करा किंवा मला मेसेज करा, मी तुम्हाला सेंड करते. तो हात ठेवून हे करा, होऊन जाईल. ओके. 13 दिवस देवाला स्पर्श नाही करायचा असतो ना ताई? हो हो. आता ते मी पारायण पण चालू केलंय, खरं शेजारच्या ताईंच्याकडून मी आता पारायण पूर्ण करणार आहे नवनाथ ग्रंथाचं. बरं बरं. बनवलेलं पहिले बॉटल भरलेली आहे, मग ते आता 8 दिवस झाले लावते, हात दुखतोय म्हणून. पण आता आलंय सुतक म्हणून म्हटलं लावलं तर चालेल का? नाही नाही, लावू नका ते. त्याला स्पर्श करू नका तुम्ही काहीच.
तो ऑडिओ मला मेसेज करा, मी तुम्हाला ऑडिओ पाठवते आणि परत कुठला मंत्र हे करायचं ते पण तुम्हाला टाईप करून सांगते हातावर. होऊन जाईल, काही टेन्शन नाही घ्यायचं. चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुमचं पारायण चालू आहे म्हणताय ना, सुखद आहे तर व्यवस्थित पाळा आणि त्या ताईंना व्यवस्थित सगळं पाळून व्यवस्थित सगळं करायला सांगा. हो आज सगळं काल मी एक दिवसाचं वाचलेलं आहे आणि संध्याकाळी कळलेलं आहे आम्हाला असं झालेलं. तर त्या ताई सकाळी पाणी सुद्धा त्यांच्या घरून घेऊन आल्या होत्या. हो सगळं त्यांना त्यांच्या बसकर सहित सगळं त्यांना आणायला सांगा. कुठेही स्पर्श न करता तुमच्या पायपुसणीवरती सुद्धा त्यांनी स्पर्श नाही करायचा आणि त्यांनी सगळे नियम पाळायचे 7 दिवसामध्ये पारायणाचे जे असतात ते, आणि त्यांना सांगा करायला. हो चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय का ताई? हो येतोय ताई, बोला. हा ताई, तुमची सेवा मी उस्मानाबाद जिल्ह्यातून बोलते. मी काही ह्या ऑनलाईन सेवेमध्ये नाहीये, पण माझ्या आई पप्पाच्या घरी आलेले, त्यामुळे मला ही सेवा आवडली. आणि माझा एकच प्रश्न आहे ताई, की माझ्या मुलाला नीट मध्ये चांगले मार्क आलेत आणि चांगलं कॉलेज मिळण्यासाठी काय सेवा आहे का? ताई तुम्ही आधी सेवेमध्ये जॉईन व्हा, स्वतः व्हा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपोआप प्रचिती यायला लागेल आणि तुम्हाला वाटतं कसं तर प्रश्न टाका ऍडमिनकडे, तुम्हाला सेवा देण्यात येईल. तुम्ही तुमच्या फोनवरून ज्यावेळेस तुम्ही सासरी जाल पण या सेवेमध्ये जॉईन व्हा, तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे अनुभव मिळतील जे तुम्ही कधी अपेक्षा सुद्धा केली नसेल. आणि आपल्या प्रारब्धानुसार कर्मानुसार ज्याची त्याला मिळत राहतं ते सेवेनुसार श्रद्धेनुसार. काही रेंज मध्ये या ना प्लीज, कळत नाहीये तुमचं. हॅलो ताई. आता ताई बोलतायत, त्यांना पूर्ण होऊ द्या त्यांचं बोलून. 1 मिनिट. म्हणजे ऑनलाईन सेवेला जॉईन झाल्यानंतरच सेवा देतात का? हो तसं नसतं ना ताई. आपण इथं येतो त्यावेळेस स्वामींचा दादांचा खूप आशीर्वाद असतो आणि ज्यावेळेस आपण आता आपण स्वामींच्या मंदिरात गेलो तर स्वामींचं आपलं कनेक्शन जसं होतं तसंच आपल्या घरात पण स्वामींच्या दरबारात ह्या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून कनेक्शन वेगळं असतं. तुम्ही स्वतः अनुभव घ्या त्या गोष्टीचा, तुम्ही सोडणार नाही परत कधी सेवा, उलट दुसऱ्यांना जोडत राहाल. स्वामी समर्थ. ऑनलाईन सेवेत आल्यावरच येत काही. माईक म्यूट करा ताई तुमचा. चालेल. प्रार्थना घेऊयात आपण. हात जोडा सगळ्यांनी. बोलायचंय का कोणाला? ताई मला बोलायचं. वैभव बोलतो. हो बोला वैभव दादा. श्री स्वामी समर्थ. दादा आहेत का? आवाज येतोय? हो येतोय. स्वामी समर्थ सर्वांना. एक अनुभव सांगायचा होता. अनुभव सांगायला थोडा वेळ जाईल, पण एक विनंती करायची होती सगळ्यांना. तर मंगलताई करू शकतो का विनंती एखादी? बोला ना. सर्वांना काय होतं, आपले अनुभव सत्र जेव्हा असतं किंवा मार्गदर्शन जेव्हा असतं तेव्हा बऱ्याचदा जे नवीन लोक आहेत किंवा आपले जुने सुद्धा सेवेकरी जे ग्रुपमध्ये जॉईन आहेत तर ते बऱ्याचदा प्रश्न करतात. तर माझी सर्वांना एक साधी सुधी एक छोटीशी विनंती अशी आहे, ज्यांना कुणाला प्रश्न करायचे असेल तर फक्त एवढंच विचारा की ताई आमचे प्रश्न आहेत, दादा आमचे प्रश्न आहेत, तर आम्ही तुम्हाला पर्सनलला टाकू का? एवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. कारण काय होतं, प्रत्येक जण अनुभव सांगताना किंवा दादांचं जेव्हा मार्गदर्शन असतं बऱ्याचदा त्यावेळेस प्रश्न विचारले जातात. तर प्रश्न विचारण्यासाठी आपण इथं ठेवत नाही, प्रश्न विचारण्यासाठी. म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की जेव्हा जेव्हा कोणाचे प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारताना त्यांनी पर्सनलला मेसेज करावेत किंवा त्यांचा पर्सनलला मेसेज केल्यानंतर ताईंचा दादांचा नंबर घ्या आणि मग तुम्ही त्यांना तुमचे प्रश्न सांगा, अगर लिहून पाठवा, जेणेकरून की तुम्हाला त्याची उत्तरं मिळून जातील. काही चुकलं असेल तर क्षमस्व सर्वांसाठी, पण मला हे असं वाटलं म्हणून साठी मी आज सांगितलं. कारण आज मी आता थोडा वेळ उशिरा जॉईन झालो, परंतु खूप काही ऐकलं की बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत. नवीन सेवेकरी असतील, जुने सेवेकरी असतील तरी देखील प्रश्न टाकले जातात. तर फक्त कृपया करून विनंती अशी की इथं जेव्हा आपण अनुभव सत्र सांगतो त्यास अनुभव ऐकून घेणं, ते आत्मगत करणं आणि त्याच्यामधून आपण काय बोध घेऊ शकतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. याच्यातून जर कुणाला काही राग आला असेल, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
श्री स्वामी समर्थ. ताई श्री स्वामी समर्थ. बोलायचंय थांबा जरा. हा शेवटचा अनुभव घेऊया आणि मग आपण उद्या घेऊया अनुभव. आता 10ची सेवा पण चालू होईल ना नंतर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. सेवेकरांना अलाव करू नका आता. फक्त वैभव दादांना अनुभव सांगू द्या. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. श्री स्वामी समर्थ. फक्त त्यांचा अनुभव सगळेजण शांतपणे ऐका ही विनंती सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी वैभव नागवडे पुण्यातून बोलतोय. दादांसोबत आणि स्वामींसोबत जसा जॉईन झालो तसं एक हळूहळू करून समजायला लागलं दादा काय आणि स्वामी काय. आपल्या समोर जरी दोन वेगवेगळी रूप असली तरी देखील श्रीपाद श्री वल्लभ महाराज हे साक्षात दादाच आहेत. स्वतः दादाच श्री स्वामी समर्थांचे रूपातही आपल्याला आपलं भलं करतात. आवाज येत नाहीये का? येतोय बोला. अच्छा. स्वतः दादाच आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या रूपातही दर्शन देणार, श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपातही दर्शन देणार आणि त्यांचं हे जे मानवरूपी आत्ताचं देहरूपी रूप आहे त्याच्यातही तेच आपल्याला दर्शन देणार. मागच्या गुरुवारी ऍडमिन मध्ये जॉईन झालो. तिथं स्वामी कार्याची सेवा म्हणजे विडा उचलल्यासारखं तिथून सुरुवात झाली आणि स्वामींनी परीक्षा इतकी जबरदस्त बघितली पण त्याच्यामधून बोध खूप चांगला मिळाला. आयुष्यभराचा बोध मिळाला. मागच्या वेळेस मी पहिल्यांदा अनुभव सांगितला त्यावेळेसही अनुभव असा होता की माझ्या आईला हार्ट अटॅक आला होता आणि आम्ही फक्त स्वामी नाम करत होतो. स्वामींच्या नावाने आरडाओरडा करतच अक्षरशः गेलो होतो. स्वामींना धावा करत गेलो. आज माझी आई सुखरूप होती. मागच्या रविवारी तिचा बीपी 297च्या पुढे गेला अचानकपणे. थोडंसं टेन्शन होतं तिला दिवसभर. शुगर 550 प्लस होती आणि जे सॅच्युरेशन ऑक्सिजन लेवलचं असतं ते मनुष्याच्या शरीराला 95-96 तरी कमीत कमी हवे. 94-95-96 ते गेलं होतं 71 वर. अशा परिस्थितीमध्ये निघालो आणि दादांना मेसेज केला, मीराताईंना मेसेज केला, मीराताईंना फोन केला आणि दादांना मेसेज केला. दोघांनी जी सेवा सांगितली ती सेवा ताबडतोब चालू केली. नाडीवरती जप सांगितला, तिच्या डोक्यावरती हात ठेवून जप सांगितला, तर ते सगळं चालू केलं. रविवारी अमावस्या होती. माझ्या अंगावरती काटा येतो बोलताना, परंतु त्या अमावस्येला माझी आई मरणाच्या दारातून दुसऱ्यांदा परत आली. ते झालं केवळ आणि केवळ दादांमुळे. तिथं सुरुवात होती. ऍडमिन म्हणून जॉईन झालो आणि पुढच्या अडचणी 100% दादांना श्रीपाद श्री वल्लभ महाराजांना दिसल्या याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून दादांनी किंवा स्वामींनी ती एक अडचण समोर तात्पुरती म्हणून उभी केली की वैभव तुला याच्यातून बाहेर पडावं लागेल. हे तुझ्या समोर आता टाकतोय पण याच्यातून बाळा तुला बाहेर पडावं लागेल. ह्याच्यातून तू जर का बाहेर पडला तर तुझा पुढचा मार्ग मोकळा होणार. अक्षरशः सांगतो त्या दिवशी रात्री माझ्या आईला ऍडमिट केलं. अमावस्येच्या दिवशी रात्रभर व्हेंटिलेटरला होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गावाकडून चुलत्यांचा फोन आला की वैभव अरे पमा काकी वारल्यात. पमा काकी म्हणजे माझी सख्खी मोठी चुलती जी की खूप दिवसांपासून ती आजारी होती आणि अक्षरशः कोणाचा विश्वास बसेल अगर नाही बसेल मला माहिती नाही. परंतु 4 तारखेच्या अमावस्येला जेव्हा आईला ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी मी चुलती गेल्याचं आईला सांगितलं. तेवढी ती शुद्धी होती. त्यावेळेस ती मला म्हटली की अरे 2 वेळा पमाताई माझ्या स्वप्नात येऊन मला भेटून गेल्या. गुरुवार आई जेव्हा माग जप करत होती सकाळी पूजा झाल्यानंतर तेव्हा आईच्या डोळ्यातून अचानक पाणी यायला लागलं. ती रडायला लागली आणि संध्याकाळी मला तिने सांगितलं की अरे बघ ना वैभव आज मला पमाताई दिसल्या आणि मला काय माहिती कसं काय रडायला झालं. मी याच्यातून एक बोध घेतला. स्वामींनी किंवा दादांनी श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी मला सेवेत रुजू करून घेतलं पण ते इतकं नियोजन पद्धतीने करून घेतलं की मी सेवेत जॉईन झालो. ऍडमिन पद मला दिलं दादांनी. त्यांनी मला ग्रुपमध्ये घेतलं. शनिवारी माझ्यासमोर ही काळ रात्र उभी राहिली शर्मा सर रविवारी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी सुक्की चुलती होती ती खूप दिवसांपासून कितपत पडलेली होती. मला माहिती नाही कदाचित हे सगळं योगायोगाने किंवा दादांनी ठरवूनच ही गोष्ट केली हे मी मान्य करतो.
की कुणाला म्हणजे आपण मुक्ती देणं असो किंवा काही असो, या गोष्टी आपल्या हातात नाही. ह्या परमपूज्य दादांच्या, स्वामी महाराजांच्या, श्रीपाद श्री वल्लभांच्या हातामध्ये आहेत. माझा अंदाज जो होता तो कदाचित योग्यही असेल, की त्यावेळेस माझी चुलती जाणं, माझ्या आईचा जीव वाचणं, माझ्या आईच्या जागी कदाचित माझ्या चुलतीने जागा घेतली, असंही होऊ शकतं. आणि 100% असंच झालेलं असणार. कारण दादांची, स्वामींची, महाराजांची लीला अपरंपार आहे, अद्भुत आहे. ती कधीही कोणीही. ते सगळं झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून बरं, त्या क्षणाला माझ्याकडे पैसे काहीच नव्हते. इकडून तिकडून पैसे जमा करून कॉर्पोरेशनचं लेटर आणलं. 1 लाख रुपयाचं लेटर कॉर्पोरेशनचं आणून हॉस्पिटलमध्ये दिले. सह्याद्री हॉस्पिटल, हडपसर. डॉक्टर जगजित देशमुख त्यांनीच आईला बरं केलं. त्यांना लेटर आणून दिल्यानंतर त्या 1 लाख रुपयाच्या लेटरमधून कॉर्पोरेशनकडून आलेलं त्यांना फक्त 13,000 रुपयेच मिळणार होते. त्यांनी तगादा लावला होता बुधवारी रात्रीपासून माझ्याकडे की 1 लाख रुपये भरा, 98,000 रुपये भरा, भरा 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 88,000 रुपये सॉरी, भरा भरा भरा. पैसे नव्हते. रविवार रात्री आईला ऍडमिट केल्यानंतर सोमवारी सकाळी जेव्हा घरी गेलो त्यावेळेस माहिती नव्हतं चुलती गेली म्हणून. त्यामुळे सकाळी पूजा वगैरे केली, आंघोळ पांघोळ केली, पूजा केली, स्वामींसमोर बसलो आणि मनात एकच विचार, नाही आता बघतो ना स्वामींकडे पण बघतो जरा प्रश्न विचारून. लिटरली अक्षरशः आता नाही, आता स्वामींसोबत भांडायचंच ह्या उद्देशाने सकाळी सकाळी छानपैकी पूजा केली, सगळं उरकलं आणि मग स्वामींकडे वळलो. स्वामींना म्हटलं काय चालवलंय तुम्ही नेमकं, तुम्ही एवढं मला तुमच्या सेवेत रुजू करून घेताय, सगळ्या अडी अडचणीमधून बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करतोय, पडण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला म्हणतोय स्वामी रुपया खिशामध्ये नाहीये आणि आज तुम्ही एवढं 1-1.5 लाख रुपयाचं माझ्या अंगावरती बोजा टाकलं. काय उद्देशाने टाकलात तुम्ही, काय उद्देशाने तुम्ही बोजा टाकलात, मला समजत नव्हतं. आणि अक्षरशः 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, मी स्वामींना त्यावेळेस फक्त एकच आहे, मी रुपया सुद्धा हॉस्पिटलला भरणार नाही. ते कसं मिटवून घ्यायचं आणि कसं बिल भरायचं, कुठून काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा, मला अजिबात रुपयाला सुद्धा खड्ड्यात टाकू नका. हे स्वामींना मी फक्त सोमवारी बोललो. त्यानंतर मी स्वामींना परत ती प्रार्थना नाही करू शकलो, कारण मला समजलं की आपल्याला सुचतं की आता आपण स्वामींच्या समोर बसू शकत नाहीये. त्यानंतर दादांना सांगितलं की असं असं आहे. दादांनी मला आशीर्वाद दिला होता, काळजी नसावी, तुमचं काम होईल. अजितदादा पवार साहेबांच्या पीएने फोन केला सह्याद्री हॉस्पिटलला, त्यांनाही तिथं नाही म्हणून सांगितलं. मी त्यांना सांगतो की साहेब माझ्याकडे पैसे नाहीयेत, तुम्ही सोडा पेशंट, डिस्चार्ज द्या, कशाला पैसे वाढवताय. पण ते लोक ऐकत नव्हते. माहिती नाही काय घडलं, कसं घडलं, कुठून घडलं. आज सकाळी घरातून निघालो, पाणी टाकून झालं, कामं उरकली, 5:30 वाजता हॉस्पिटलला गेलो आणि त्यांना म्हटलं मॅडम माझ्याकडे तर काय पैसे जमा झालेले नाही, दगडूशेठ ट्रस्टला गेलो होतो, त्यांनी मला सांगितलंय की बाबा उद्या या 11 वाजता, बघू काहीतरी थोडंफार करू. काय झालं माहिती नाही, पण स्वामींनी दादांनी लीला केली. स्वामी आपल्या समोर जरी नसते तरी पण दादा त्यांच्याच रूपामध्ये, श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात आपल्या समोरच, आपला आशीर्वाद त्यांचे आहे. त्या मॅडम म्हटल्या की अहो आम्ही तुमची सकाळपासून वाट बघतोय, दुपारीच तुमचा डिस्चार्ज कन्फर्म झाला, सकाळी 11:30 वाजता डिस्चार्ज कन्फर्म झालाय, दुपारीच तुमची रिसिप्ट नोट बनवून ठेवली, डिस्चार्ज नोट, तेवढी घ्या आणि तुम्ही जावा बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. अक्षरशः सांगतो त्या क्षणाला मला समजलं दादांनी, स्वामींनी आणि श्रीपाद श्री वल्लभांनी काय माझ्या समोर मांडलं होतं आणि कशातून मला त्यांनी सुटका केली. एकतर पहिली गोष्ट, स्वामी कारत यायचंय ना, तर त्यांनी माझ्या आईचं दुखणं बरं करून घेतलं. आईला जेव्हा आईवरती आलेली बला होती ती माझ्या चुलतीने स्वतःच्या अंगावरती ओढून घेतली. ती फक्त आणि फक्त दादांच्या कृपा आशीर्वादाने ती गोष्ट घडली, हे मी मानतो. कुणाचे काय अनुभव असतील माहिती नाहीये. श्रीपाद श्री वल्लभांनी, दादांनी, श्री स्वामी समर्थांनी माझ्या आईवरती आलेलं जी काय काळाचा घाला होता तो माझ्या चुलतीवरती ढकलला. बिचारी ती मुक्त झाली, कारण ती जवळपास मागच्या 8 महिन्यांपासून झोपून अंतरुण पॅरालिसिस झालेली होती, बऱ्याचशा काय अंगावरती जखमा होत्या, तिला मुक्ती मिळवून दिली माझ्या आईच्या ह्याच्यामधून. दुसरी गोष्ट, 14 तारखेला 10वा आहे चुलतीचा माझ्या, त्या 10व्याच्या आतमध्ये माझ्या आईला घरी आणलं. तिसरी गोष्ट, 15 तारखेला दादांनी परवानगी दिली, 15 तारखेला जावा तुम्ही, कोल्हापूरला जावा, सांगलीला जावा आणि त्या पादुका घ्या. मी दादांना विनंती केली की दादा 14 तारखेला 10वा होतोय, तर मी जाऊन पादुका आणू का. माझी खूप इच्छा होती पादुकांची सेवा करायची, पादुका आणायला जायचं. पुण्याच्या पादुका यायच्यात, त्या आणायला दादांनी परवानगी दिली. एवढे मोठे अनुभव, इतके जबरदस्त अनुभव आहेत
आजपर्यंत मला खरंच वाटत नाही की कुणी कुणी कसे कसे अनुभव घेतले असतील. आणि प्रत्येक वेळेस माझा अनुभव हा माझ्या आईपासून सुरुवात होतो आणि तो अनुभव इतका जबरदस्त असतो की त्याच्यामधून खरंच म्हणजे काय बोलावं. फक्त एक सगळ्यांना सांगतो, स्वामी म्हणतात दगडाला देव मानायला आणि दगडाला गुरु करायला तुला काय वाटत नाही रे, पण देहरूपी परमेश्वरांनी जो पाठवलेला आहे, देहरूपी व्यक्ती आहे, त्याला तुम्ही का नाही देव मानू शकत, सॉरी त्याला का नाही तुम्ही गुरु मानू शकत. तिथं तुम्हाला शरम वाटते. आज आपल्या ग्रुपमध्ये खूप सारे ऍडमिन आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहेत. सगळ्यांना वाटत असेल हा बाबा आज खूपच जास्त बोलतोय, परंतु जे अंगावर आलेलं होतं ना ते दादांनी असं पिचकी मारून किंवा असं आपण झटकतो ना तसं अगदी झटकून माझ्या अंगावरून ते सगळं काढून टाकून दिलं. एवढी मोठी प्रचिती दादांनी दिली. माझी तुम्हाला सर्व सेवेकरांना एक विनंती आहे, किती काही असू द्यात, नामस्मरण कधी चुकून देऊ नका. मगाशी एका ताईंनी विचारलं की आम्हाला सुतक आहे, घरामध्ये तुमच्या घरामध्ये तीर्थ आहे. ताई मी तुम्हाला एवढंच सांगेल, त्या तीर्थाला स्पर्श करू नका. माझ्या घरामध्ये पण तीर्थ आहे, दादांचं चरण स्पर्शाचं तीर्थ आहे. त्या तीर्थाला मी हात लावलेला नाहीये, पण मी फक्त आणि फक्त मनस्वी नामस्मरण केलं. आज त्याचे परिणाम माझ्या समोर आहेत. ज्यावेळेस तुम्हाला कुणाला अडीअडचणी असतील, 13 दिवस तुमची जे काय क्षमा असावी, सुतक असेल तर तेवढे 13 दिवस कोणी पाळून न पाळता त्याला हात लावणं किंवा अशा काही गोष्टी करू नका. काय होतं त्याने त्याची शक्ती कमी होणार आहे, तुम्हाला त्याचा प्रादुर्भाव तर होणार नाही पण तुम्हाला त्याचे अनुभव येणार नाहीत. ही विनंती सर्वांना. आणखीन बरंच बोलायचंय पण बुधवारच्या अनुभव सत्रामध्ये नक्की आणखीन काही गोष्टी सांगाल. परंतु श्री स्वामी समर्थांना आणि दादांना, श्रीपाद श्री वल्लभांना अनंत कोटी प्रणाम. त्यांच्याशिवाय ह्या जगात कुणीही उभं राहील असं नाहीये. श्री स्वामी समर्थ. काही चुकलं माकलं असेल तर क्षमा असावी. श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी सर्व अर्पण. श्री स्वामी समर्थ. खूप छान, खूप मोठा अनुभव आहे दादा. आणि जास्त मला मग सांगितलं त्यावेळेस मीच खूप रडलीये हा अनुभव ऐकून की दादांना ओळखणं अशक्य आहे. की दादा शांत असतात, काही बोलत नाही आणि कृती करायची ती आपोआप होते. आपल्याला सख्खे रक्ताचे नातेवाईक सुद्धा उपयोगी येणार नाहीत, पण आपले दादा आपली एवढी काळजी करतात की शांत कृती जी म्हणतो ना आपण ती बरोबर ऑटोमॅटिकली होते. फक्त त्यांच्यावरती विश्वास, श्रद्धा अतूट हवी. आणि हे तुमचं खूप मोठं उदाहरण आहे. श्री स्वामी समर्थ. प्रार्थना घेऊयात आता आपण. हात जोडा सगळ्यांनी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.